मंत्री इथे येऊन काय लालबागच्या देवाजवळ काय प्रार्थना करतात? गृहमंत्री देशाचे लालबागच्या राजाकडे जाऊन किंवा मुंबईतल्या गणपतीकडे जाऊन काय प्रार्थना करतात? तर इकडला मुंबईचा महापौर हा एक उपरा होऊ द्या, भाजपचा उपरा होऊ द्या, भाजपचा होऊ द्या म्हणजे उपरा होऊ द्या, बाहेरचा होऊ द्या हे म्हणतात. पण त्यांना मराठा समाज, मराठी बांधवांकडे जाऊन त्यांचं दुःख विचारण्यासाठी वेळ नव्हता. ते लालबागच्या राजाला गेले. हेच देवा चरणी साखळे घालायला गेले की मुंबईमध्ये मराठी माणसाचा पराभव होऊ द्या आणि ही मुंबई आम्हाला घेऊ द्या. म्हणून ज्या संख्येनं मराठी बांधव मुंबईत जमतायत आम्ही त्यांचं स्वागत करतो. ही मराठी ताकद देशाला कळू द्या काय आहे. आम्हाला त्यांचा अजिबात त्रास होत नाही आहे. आम्ही त्यांचं स्वागत करू. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी काल तमाम शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे की हे जे बांधव आपले रस्त्यावर आहेत त्यांना सुविधा पुरवण्यास सरकार मागे पुढे पाहते. त्यांच्यासाठी अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शौचालय जे करता येणं शक्य आहे ती मदत आपण करूया. मी आत्ताच आमच्या घरातल्या आमदारांनाही सांगितलं, सुनील राऊतांना, या भागातून पुढे निघालेल्या सर्व आंदोलकांसाठी आपल्याला काय मदत करता येईल ते सुद्धा इकडल्या सगळ्या शिवसैनिकांना आपण सूचना द्या. कारण कालचा प्रकार हा महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत जो अमित शहाने केला तो अत्यंत क्रूर आणि अमानुष आहे. त्यांना जाता आला, त्यांना त्या संदर्भात एखादी बैठक घेता आली असती, ते तोडगा काढून जाऊ शकले असते, पण ते गेले नाहीत. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं त्यांच्या कार्यकर्त्यांना की मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा म्हणजे पर्यायानं बाहेरचा पाहिजे. हे अत्यंत राज्याचं दुर्दैव आहे. आणि त्यांच्या मागे पुढे भाजपचं मराठी लटांबर फिरत होतं. मग दरेगावात जाऊन बसले आहेत ते मुख्यमंत्री फडणवीस. हे कसले मराठी माणसं? हे मराठी माणसाला कलंक आहेत हे सगळे लोक. चला बोला.